तर नमस्कार मित्रांनो, आज चालू आपलं आऊत आणायचं. इथं सोलर प्लेट ठेवले ना, तर त्या जागेत आज मला व्हिडिओज बनवायचा नव्हता, पण म्हटलं चला दुपारून बनवू, कारण की आज जास्त काम होतं. इथं थोडेसे बांबू पडलेले होते ना, तर ते बांबू आम्ही वर ठेवलेत, आईनी मी आणि पप्पानी मिळून. आणि इथलं आपल्या हिरेच्या जागाने थोडी साफसफाई केली इथली, म्हणजे थोडं सामान होतं ना, तर ते काढले. खिलेरचं थोडंसं आयचण वगैरे होतं ते पण पलीकडे ढकललं आहे. आणि हिरेला मी तिकडं कोपऱ्यात बांधले, तेव्हा तिकडं कोपऱ्यात बसलाय, तर त्याला तिकडं पलीकडं कोपऱ्यात बांधलेलं होतं. इथली सफाई करायची होती आणि इथले बांबू वर टाकायचे होते. इथं खिलरी जागेवरच आज. आणि आज गॅरंटेड पाऊस येणार. आत्ता वाटले दुपारचे 3:30. मला खायला काढायला जायचं होतं, पण खायला काढायला मी गेलो नाही, म्हणजे इथे घरीच काम करत बसलो. आणि आत्ता तिकडं जायचं होतं कडवळ कापायला, पण आता पाऊस यायला लागला ना, तर त्याच्यामुळं कडवळ कापायला जात नाही. एवढा पाऊस पडून गेला ना मग जातो, कारण की आभाळ बघा किती आभाळ आले. आज भरपूर पाऊस येणार आहे. आणि पाऊस किती जरी आला ना, म्हणजे किती जरी पाऊस आला ना, तरी मी कधीच पावसावर नाराज होत नाही. म्हणजे पावसाळ्यात जरी आपल्याला पिकवता नाही आले ना पिकं, तरी आपण उन्हाळ्यात पिकं घेऊ शकतो. पण जर पाऊस नाहीच पडला ना, तर मग पावसाळ्यात पण पिकं घेता येत नाहीत आणि उन्हाळ्यात पण मग घेता येत नाहीत. आणि उन्हाळ्यात तर पाण्याची कंडिशन लय अवघड होती. तर त्याच्यामुळे किती जरी पाऊस आला ना, मी तर कधी नाराजच होत नाही. म्हणजे किती जरी पाऊस आला ना, गुरांना खायला तर येतच. आणि आपल्याकडं तर स्टोअरमध्ये असतंच खायला आपलं, पण गुरांना खायला येतं भरपूर पाऊस आल्यावर. पिकं जरी नाही आले ना, तरी गवत तर येतच नक्कीच. तर त्याच्यामुळे आणि एवढं वापसा नाही बरं का, आऊत किती भरते, म्हणजे माती सगळी जाम होती. त्या आऊत नाही, मोगडा हाणायचं चालू आहे, त्याला तिर्री म्हणतात लोकल भाषेत. तर ती तिर्री पूर्ण बुडती आहे जमिनीत, म्हणजे एवढा चांगला वापसा नाही. पण वापसा येणार पण नाही ना. आता फक्त काल पाऊस आला नव्हता, तर त्याच्यामुळे ती तिरी हाणता येते. आणि आज तर पाऊस येणारच आहे, येत्या 5 ते 10 मिनिटात पाऊस येणार आहे नक्कीच. तर त्याच्यामुळे बैलांनी आज एवढं काम केलं. आपल्या ह्या अर्ध्या शेताला मोगडा हाणलाय. बैल ना मी सोडता भैया पप्पा असले ना, लय फास्ट चालते आणि मला नाटकं करतात, लाडात येते. आता पप्पा भिजत येत. पाऊस झाला चालू, आता टिपके यायला लागलेत मोठाले. सोडायचे का बर. आता अवथानायचंच झालेलं आहे आणि पाऊस झाला बरं का चालू. याच्यावर टिपके पडतात सोलर प्लेटवर. सोडू का? चला आता बैलाला आऊत सोडून घेतो पावसाच्या आधी. तिकडं पलीकडे मी मोगळा सोडलाय, बैलांना आता शेडमध्ये घेतलंय. हे मी वरचं शेड म्हणतो ना, जिथं आपण खिलरी बांधली, तर हे शेड आहे. हे याला सिमेंटचे पत्रे आहेत, बहुतेक 60 पत्रे वाटतं. एका साईडने 30 आणि दुसऱ्या साईडने 30 पत्रे आहेत. पाऊस यायला लागल्यामुळं हिऱ्या उठून आत आलाय. तर बैलांना मी तोच उभा केलाय. बाहेर पाऊस चालू आहे, मोठाले मोठाले टिपकेत, पत्र्याचा पण आवाज येते. आणि पाऊस सुरू झाला, आता मोठा पाऊस येणार आज, कारण की आभाळ भरपूर आलेलं आहे. थांब रे. बैल मी खालच्या गोट्यात आणून जागेवर बांधलेत त्यांच्या, आणि पाऊस चालूच आहे. आज ज्वारी आणायला जाणंच होत नाही, म्हणजे पाऊस चालू राहिला ना, मग पावसात तर ज्वारी आणता येणार नाही आणि पाऊस उघडला असं वाटत नाही. तिकडं लाली, तिला हात लावला ना, कधी कधी ती लात मारते बरं का. तिला हात लावलेला जमत नाही, असं केलं तरी जमत नाही. मारती काय ते बघा, तिला असं हात लावला ना अंगाला नाही जमत. कसं करते ते बघा. तिला इकडं हात लावला ना अंगाला, लगेच ती पलीकडे जाणार बघा, लगेच पलीकडे गेली. तिला अंगाला हात लावलेला जमत नाही लालीला. तिला फक्त सोडायचं आणि बांधायचं एवढंच हात लावलेला जमतो. तर जास्तीचा हात लावला ना, तर तिला नाही जमत. लाली थांब थांब, इथं गुचिडे थांब, लय मोठे गुचिडे रे, 2 थांब ना. इथं एक आहे आणि इकडं खाली एक आहे आणि इथं 2 आहेत बस, बाकी नाही. नाही ते बघा, हिला हात लावला ना, ही काहीच करत नाही. हिला हात लावल्यावर पण ही काहीच करत नाही, म्हणजे हालत पण नाही. पण ही लाली, हिला हात लावला ना लगेच हालचाल करते ती, म्हणजे हातच लावून देत नाही, लगेच पळायला बघते, इकडं तिकडं पळून जायला बघते. आता वृंदा बघा, हात लावला ना काहीच करत नाही. तशी वृंदा हात लावल्यावर काहीच करत नाही. ह्या लालीला जमत नाही हात लावल्याला. आता इकडं ही पण काय नाही करत.
आता हे गुरं सोडलेत, ह्यांना पाणी पाजत राहिलं होतं इकडं, मग चिखलात पाण्यावर जाण्यापेक्षा आता ह्यांना तळ्यावर नेतील. पाऊस तर उघडलाय. ए गंगा, आता पाऊस तो उघड. शुभश्री आहे तर मी आणतो स्टॅलिनला. स्टॅलिन चल, कारण गुरं आता तळ्यावर जाणार आहेत, मग तळ्यावर पाणी वगैरे पिऊन येतील. त्यांना खायला तर आपण इथं टाकलेलंच आहे. स्टॅलिन आहे तिकडं कुठं. आता गुरं जातील. आता टाईम किती झाला आहे तुम्हाला सांगतो. आत्ता 4:30 वाजलेत, 4:30 पावणे 5 वाजलेत. मग गुरं जातील, एक 7 वाजता परत येतील, एक 3 तासात जातील. तळ्यावर पाणी वगैरे पितील, थोडं गवत पण खातील. चला तर मी घरच्या गुरांचं बघतो. बैलांना पाणी पाजायचे. मग पावसात नेले होते पण पावसात पाणीच पिले नाहीत. वरून थोडं पाऊस येत होतं ना, तर त्याच्यामुळे पाणी पिले नाही. तर आता बैलांना पाणी पाजतो. त्यांना संध्याकाळचं खायला टाकायचं एकदा बैलांना. हरण्याला पाणी पाजायचं आपल्याला. आता बैल पाणी पित आहेत. सरजा पलीकडे पितोय. मग पाऊस चालू होता ना, तर त्याच्यामुळे पाणीच पिले नाहीत. तहाना होते त्यांना मग, पण गोट्यात जायची गडबड झाली त्यांना, त्याच्यामुळे पाणी पिले नाहीत. आता दोघं पण पाणी पित आहेत. हरण्याला पाणी ठेवलं आहे. हरण्याला पाणी जागेवरच आहे. जे काल हौदावर नेला होता, पण जसा पाऊस चालू आहे ना, तर तसं त्याला जागेवरच पाणी. चला आता आपले गुरं आलेत. मी गुरांचीच वाट बघत होतो गुरांना बांधायसाठी. पप्पा गुरांना चरा गेल्यापासून मी तर काही कामच केलं नाही. फक्त बैलांना आणि हरण्याला पाणी पाजलं, बाकी काही कामच केलं नाही. ही पावसामुळं काही कामच करता आलं नाही. परत मग आत्या आली होती, बसलो आत्यापाशीच गप्पा मारत. काही गावरांग चल चल तिकडं मध्ये. चला आधी गावरांगला बांधतो. चल ना, ए पुन्हा ते सीता येत नाही. हाय हे बांधायचे म्हणजे हिंमतले आले ना, सगळे गावानेले येतात. फक्त ते बाहेरचे पण इकडे यायला बघतात. फक्त ते अडवायचे, नाही तर मग हे इथं आले ना, एक एक करून बांधायचे. हेटे लाली सरक. लाली आहे तिच्या जागेवर. शुभश्री आणि राणी इकडे आल्यात, नाही तर बाकीचे सगळ्या जागेवर आहेत. बस 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 थांब. ए ऐक, थांब ना. परत एकदा असं एकदा राऊंड मारायचा. झाली ही बांधून. राणी चल इकडे चल. गोठ्यात जरा जास्तच अंधार वाटतो. आपल्या बाहेर उजेड, पण गोठ्यात आलं ना अंधार वाटतो. राणी इथं बांधायची जागेवर. आता परत रात्रीच्याला पाऊस चालू बरं का, थोडा थोडा. आता मला वाटतं हे पाऊस रात्रभर राहील. आता हे थोडा पाऊस आहे ना, तर तो रात्रभर राहील. पण चला जाऊ द्या. आता भरपूर पाऊस पडला आहे ह्या महिन्यात ना, आपल्याकडं भरपूर पाऊस पडला आहे. इकडं ह्या कॅनमध्ये आपलं दूध आहे. हे कॅनमध्ये दूध आहे आणि परत तिकडं बकेटीत काही फॅन खाली थंड व्हायला ठेवलं आहे. आता थोड्या वेळात भैया दूध घेऊन जाणारच आहे.